हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर तुम्हाला सर्वांना थंबनेल वरून तर नक्कीच समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय. तर चला पटकन बनवूयात असे मस्त मसाला उत्तप्पा आणि नॉर्मल उत्तप्पा. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर इथे मी एक मिक्सर ग्राइंडर घेतलेला आहे. तर माझ्याकडे मेजरिंग कप आहे, सो मी म्हणून मेजरिंग कपचं तुम्हाला माप सांगतो. तर 1 कप म्हणजे 1 कप त्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि एक अर्धा कप त्यामध्ये मी घेतलेला आहे बारीक रवा. 1 कप जर आपण तांदळाचं पीठ घेतलं असेल तर अर्धा कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा. आता तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगितलं तर 1 वाटी किंवा 1 बोल असतो आपला, तो जर तुम्ही तांदळाचं पीठ घेतला तर अर्धी वाटी त्यामध्ये किंवा 1 वाटी रवा घालायचा. तर आता तुमच्या ते बाउल किंवा वाटीवरती डिपेंड असेल. सो त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचंय दही. थोडंसं आंबट दही असेल तरी सुद्धा चालेल, पण जास्तही आंबट नको. त्यामध्ये दही घालायचं, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि त्याच्यानंतर हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे जे आपलं नॉर्मल डोस्याचं बॅटर पीठ असतं अगदी तशा पद्धतीने त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण जे मिक्सर ग्राइंडर मध्ये बघा मी छान ते हे करून घेतले आहे. जर तुमच्याकडनं पीठ समजा पातळ झालं, तुमच्याकडनं जास्त पाणी पडलं तर त्यामध्ये रवा ऍड करायचा नाहीये, तांदळाचं पीठ घालायचंय. जास्तही तांदळाच्या पिठाचा यामध्ये आपला वापर करायचा नाहीये, सिंपल तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे. जर तुम्ही दोन्ही जरी पण तुमच्याकडे ते पातळ झालं तर तुम्ही तांदळाचं पीठ घालून सुद्धा जरी ते तुम्हाला पातळ वाटतंय तर तवा त्याच्यात 2 ते 3 चमचे रवा घाला. जास्त रवा वापरू नका, थोडं तांदळाचंच पीठ यामध्ये वापरा. सो त्याच्यानंतर आता एका मी कंटेनर मध्ये याला काढून घेतो. आता एका भांड्यामध्ये याला पिठाला मी संपूर्ण काढून घेतोय. तर 1 कप मध्ये म्हणजे आपला मेजरिंग कप जो आहे त्याच्यात 1 कप आणि अर्धा कप आपला रव्याने हे एकदम परफेक्ट बनतं. तिघा जणांसाठी तर एवढं माप जे आहे ते परफेक्ट आहे उत्तप्प्यासाठी. ह्याचे नॉर्मल डोसा सुद्धा बनतो, उत्तप्पाच नाही यामध्ये डोसा सुद्धा बनतो. तर तुम्ही इथे बघू शकता पीठ मस्त असं तयार झालेलं आहे. तर अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्या पीठ तयार करायचं आणि एकदम स्मूथ दळायचं. थोडासा वेळ जाईल आपल्या त्यामध्ये पण एकदम स्मूथ दळायचं. सो त्याच्यानंतर यामध्ये मला थोडंसं मीठ कमी लागत होतं म्हणून मी यामध्ये थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे. म्हणजे नंतर जो आपण उत्तप्पा घालणार त्याच्यावरती तेव्हा मी मीठ घालणार नाही. सो एकदाच त्याच्यामध्ये आता मी मीठ घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघितलीत आपल्याला कसं परफेक्ट कन्सिस्टन्सी मध्ये हवंय. सो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, याला झाकून एक 10 ते 15 मिनिटं किंवा कमीत कमी जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास तरी ठेवा. आणि जर तुम्ही वेळ नसेल तुमच्याकडे तर एक 10 मिनिटं किंवा एक 15 मिनिटं, कमीत कमी आता 15 मिनिटं तुम्हाला मी चान्स दिलाय, 15 मिनिटापर्यंत ठेवायचं. आणि जर जास्तच वेळ असेल तर अर्धा तास, पाऊण तास, 1 तास नॉर्मल ठेवून दिलात तरी पण चालेल. तर त्याच्यानंतर आता उत्तप्पा करतोय. हे नॉर्मल जर तुम्ही केला त्याचा डोसा सुद्धा असाच बनतो. पण याच्यामध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स वापरणार उत्तप्पा करण्यासाठी ते तुम्हाला सांगतो. तर यामध्ये मी कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, बारीक चिरलेली तुमच्याकडे मिरची असेल तुम्ही मिरची घालू शकता. मिरची ऑप्शनल आहे, जर कोणाला लहान मुलं तुम्ही बनवून देत असाल तर मग मात्र तुम्हाला यामध्ये मिरची वापरू नका, कारण त्याला तिखट होत असतं, सहन नाही होत. सो त्याच्यावरती आहे डिपेंड, तुमच्या मुलांवरती डिपेंड आहे की लोक तिखट खाणार की नाही खाणार. पण नॉर्मल तुम्ही जर तिखट खात असतील तर नक्की यामध्ये तिखट घाला. तिखट म्हणजे आपली मिरची जी असते ती बारीक एकदम चिरून घालायची. त्याच्यानंतर यामध्ये जेव्हा आपण कांदा टमाटा हे सगळ्या भाज्या घालतो, आता माझ्याकडे एवढ्याच भाज्या अवेलेबल होत्या. सिमला मिरची वगैरे मी घालत नाही कारण ती मला अशीच कच्ची आवडत नाही, सो म्हणून मी ती घातलेली नाहीये. म्हणून मी कांदा टमाटाच वापरलेला आहे. तर बघा आता परफेक्ट कन्सिस्टन्सी वरती आपली जी पीठ आहे ते तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर बहुतेक जणांचा एक प्रश्न असतो, जेव्हा आम्ही इन्स्टंट कुठलीही गोष्ट करतो ती नेहमी फेलच जाते. मग ती कुठे फेल जाते, आपण बॅटर वगैरे तर एकदम परफेक्ट बनवतो दिलेल्या मेजरमेंट्स मध्ये, फेल इथे जाते तो म्हणजे पॅन वरती. तर पॅन बद्दल तुमच्या सर्वांसोबत मी आता शेअर करणार आहे काही इम्पॉर्टंट टिप्स, की ते म्हणजे आता आपला हा जो पॅन आहे तर तो पॅन आहे ना जास्त हाय फ्लेम वर तापलेला नसावा. म्हणजे आपण काय करतो एकदम हाय फ्लेम ठेवतो तर त्याच्यावरती तापवून घेतो, अजिबात त्याच्यामध्ये तापवायचं नाही. आता हा जो माझा तवा आहे तो नॉनस्टिक आहे, पण तरी पण पहिल्या बॅच साठीच मी कधीही पहिला डोसा किंवा पहिला उत्तप्पा काही काढतो तेव्हा त्याला मी काही ना कोणत्या तरी याच्याने ग्रीस करत असतो. आता इथे मी घी वापरलेला आहे पौष्टिक म्हणून, सो म्हणून घीचं नॉर्मलच मी असं पसरवून घेतलं. त्याच्यानंतर तवा पण छान तापलाय, मीडियम फ्लेम वरती मी त्याला तापवून घेतलं.
ठेवलेलं आहे, एकदम हाय फ्लेमवर नाही. त्याच्यानंतर ह्यामध्ये वरती आपल्याला पीठ घालायचं आहे. पीठ घातल्याच्या नंतर त्याला थोडंसं तुम्ही परतायचं, म्हणजे इथे तिथे थोडंसं सेक करा एकदम. कारण असं कसं आहे, ते आता मी जे घातलं ना त्याच्याने थोडा जाड बनू शकतो आपला जो उत्तप्पा आहे. तो उत्तप्पा मेनली जाडच बनतो, पण आपण इन्स्टंट पद्धतीने करतोय, सो म्हणून त्याला जास्तही जाड असं आपल्याला ठेवायचं नाहीये. नॉर्मल फ्लॅट त्याला एकदम बारीक करून घ्यायचंय आपल्या पळीच्या सहाय्याने. आता आपला जो डाऊल असेल त्याच्याने. त्याच्यानंतर यावर झाकण ठेवायचंय. झाकण ठेवून 1-2 मिनिटं, म्हणजे त्याचं जे आवरण आहे साईडचं ते पातळ, म्हणजे असं नॉर्मल ओलं टेक्स्चर दिसतं कामा नये, सुकं टेक्स्चर दिसलं पाहिजे इतपत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचंय. त्याच्यानंतर ह्याच्यावरती आम्ही घातलेली आहे मस्त अशी कोथिंबीर, कारण ते दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसेल, सो म्हणून ह्याच्यावरती आता मी कोथिंबीर केलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवलं, कारण जो मधला भाग होता तो त्याचं टेक्स्चर जे होतं ते ओलं होतं आणि साईडचं जे टेक्स्चर होतं ते नॉर्मल आपलं सुकलून गेलं होतं, सो म्हणून त्याचं मध्यभागचं टेक्स्चर मला कन्सिस्टंट करून घ्यायचं होतं. तर तुम्ही आता बघू शकता एकदम परफेक्ट असं जे झालेलं आहे आपला उत्तप्पा. सो त्याच्यानंतर आता काय करायचं, पुन्हा एकदा त्याला मी ठेवून दिलंय, कारण खालना थोडा शेक लागत, थोडा क्रिस्पी क्रंची बनायला आपल्याला मदत होईल, सो म्हणून त्याच्यावरती मी ठेवलंय. त्यानंतर ही एक टिप खूप महत्वाची आहे, कारण बहुतेक जणांचा उत्तप्पा असा आहे ना करपतो. म्हणजे काय करायचं, जर तुमचा नॉनस्टिक पॅन नसेल तर तुम्ही त्यावेळेला साईडनी त्याच्यात तूप किंवा तेल सोडायचं आहे, जेणेकरून काय होईल, तो खालती चिटकून बसणार नाही, जर तुमचा नॉनस्टिक पॅन नसेल तर. आणि जर तुमचा नॉनस्टिक पॅन असेल तर एक पहिल्याच बॅचला अर्थात पहिला जेव्हा आपण डोसा किंवा उत्तप्पा काढू तेव्हाच आपल्याला त्याला घी किंवा ह्याच्याने जे काही आहे तेल वगैरे तेव्हाच त्याला रॅप करायचं, नाही तर त्याला तेल लावायचं वगैरे नाहीये. आता मी पहिल्याच त्याला डोश्याला तेल लावून घेतलं होतं, सो म्हणून तुम्हाला सांगतो. कारण बहुतेकदा कसं आहे, आता बघा मी त्याला चेंज करून घेतलं, आता त्याची बाजू पलटली बघा, एकदम मस्त छान असा नॉर्मल भाजलेला गेलेला आहे आपला उत्तप्पा. रेसिपी एकदम इन्स्टंट आहे, काहीही त्याच्यामध्ये म्हणजे काय एकदम सिंपल रेसिपी आहे. बघा आता मी त्याला काढून घेतले एका जाळीवरती, एकदम परफेक्ट दिसतोय. सो त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं होतं मसाला उत्तप्पा. तर मसाला उत्तप्पामध्ये आपल्याला आपल्या बेटर मध्ये काय करायचंय, मसाला घरगुती जो आपला मसाला असतो ना तो घालायचा. चव अप्रतिम लागते, ट्रस्ट मी, खरंच सांगतो तुम्हाला मी. खरंच एकदा असा मसाला घालायचा त्या बॅटर मध्ये, तर एकदम परफेक्ट मस्तच लागतो तसा उत्तप्पा. तुम्हाला मी पुढे दाखवेन. आता ही सेकंड उत्तप्पा काढतोय, दुसरा उत्तप्पा काढतोय मी. तेलाचा अजिबात यामध्ये दुसऱ्या ह्याला वापर केला नव्हता. झाकण ठेवलं, 2 मिनिटं छान शिजवलं. त्याच्यानंतर बघा छान पुन्हा एकदा त्याच ह्याच्यामध्ये एकदम परफेक्ट असा माझा उत्तप्पा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर आता चला तुम्हाला सर्वांना मी नेक्स्ट असं मस्त बनवून दाखवलंय ना ते तुम्हाला सर्वांना दाखवतो. तर तुम्ही सर्व इथे बघू शकता, इन्स्टंट आणि पटकन आणि झटपट होणारे असे आपले उत्तप्पा, म्हणजे मसाला उत्तप्पा आणि साधा उत्तप्पा तयार झालेला आहे. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी मध्ये आपण पीठ बनवलं होतं, तर एकदम परफेक्टच आपले जे उत्तप्पे आहेत ते बनलेले आहेत. चवीला एकदम अप्रतिम. मसाला तर उत्तप्पा जो होता तो एकदम मस्त झाला होता, आणि जो नॉर्मल उत्तप्पा आहे तो सुद्धा एकदम मस्त झाला होता. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.